राज्यसभेत दिव्यांग अधिकार विधेयक 2014 मंजूर. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं दिवसभरासाठी तहकूब. देशातून काळ्या पैशाच्या समूळ उच्चाटनाला सर्वोच्च प्राधान्य, पंतप्रधानांचा पुनरुच्चार. जम्मू काश्मीरमध्ये 2 ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांची चकमक अजूनही सुरू. अनंतनागमध्ये घातलं दहशतवाद्याला कंठस्नान. दलाली घेऊन जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणाऱ्या 3 व्यापाऱ्यांना काल रात्री ठाण्यात घेतलं ताब्यात. 1,40,00,000 रुपयांच्या नव्या नोटा जप्त. नवी मुंबईच्या छाप्यात 1 कोटी तर पुण्यात 67 लाख रोकड जप्त. विमुद्रीकरणानंतर नवीन चलनाची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईसाठी सर्व बँकांनी सीसीटीव्हीचं छायाचित्रण जतन करून ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश. अरुणाचल प्रदेशातील जलविद्युत प्रकल्पाशी किरेन रिजिजू यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचं ऊर्जा मंत्रालयाचं स्पष्टीकरण. शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि मद्याचं वाढत्या व्यसनाला प्रवृत्त करून त्यांचा तस्करीसाठी वापर करण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात तारांकित प्रश्न रद्द करून याच विषयावर आधी चर्चा करण्याची विधानसभेत विरोधकांची मागणी. विधान परिषदेत आज सकाळी झालेल्या विशेष सत्रात मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत झाली चर्चा. आपल्या विविध मागण्यांसाठी आज नागपूरमधल्या धंतोली इथल्या यशवंत स्टेडियमवरून मराठा कुणबी क्रांती मोर्चाला सुरुवात. राज्यातल्या नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या मिळून 14 नगरपरिषदांसाठी होत आहे मतदान. मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला. घाऊक दर निर्देशांकावर आधारित महागाईच्या दरात सलग 3ऱ्या महिन्यात घसरण. नोव्हेंबर महिन्यात हा दर 3.15% खाली. दाट धुक्यामुळे दिल्ली शहरासह आजूबाजूच्या भागातलं जनजीवन विस्कळीत. धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम. तामिळनाडूमध्ये वरदा वादळाच्या तडाख्यानंतर पुनर्वसन कार्याला वेग. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रिकेटमधल्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली कारकिर्दीतल्या सर्वोच्च अशा 2ऱ्या स्थानी. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी बीसीसीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.